बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन। पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, सरकारला इशारा। अकोट पत्रकारांना कथित धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अकोट तालुका शाखेने केली आहे। उपविभागीय अधिकारी अकोट यांच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारला निवेदन देत पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार थांबवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांना धमकावणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे नमूद करण्यात आले आहे। दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामीण पत्रकार संघाने दिला आहे। निवेदनावेळी संघटनेने पदाधिकारी व तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख अकोट। आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोट द्वारा आम्ही उपविभागीय अधिकारी यांना आज आमचं निवेदन सर्वानुमते सादर केलं आणि निवेदनाचं स्वरूप असं होतं की जे आजकाल जे पत्रकारांवर हल्ले होतात, जे लोक माझावर चढलेले आहेत, सत्तेत असल्यावर पत्रकारांना हलकट वागणूक देत आहेत, त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अश्लील शिवीगाळ करतायत, पत्रकारांचा पत्रकार संरक्षण कायदा आहे कुठं आणि हे सत्तेत बसणारे लोक करतात तरी काय। आता हल्ली 4-8 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकतंच एक जारी पत्र केलं की पत्रकारांवर जे हल्ले होत आहेत, जे शिवीगाळ होत आहेत, त्यांना तात्काळ कायद्याची अंमलबजावणी होऊन त्यांना जेल करण्यात येईल। परंतु हा कायदा आहे कुठं, सरकार याबाबत काय करते? पत्रकार हा रात्रंदिवस जनसामान्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र झटतो, त्यांना न्याय देण्यासाठी तळपळतो आणि अशाच पत्रकारांवर जर असं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जर असं धोक्यात येत असेल तर लोकशाही कुठं आहे? का असं सरकार याकडे का जाणून बुजून दुर्लक्ष करते? आज खऱ्या अर्थानं मी माझ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने, अकोट तालुका शाखेच्या वतीने मी राजेश साविकार, जिल्हा उपाध्यक्ष, आज उपविभागीय अधिकारी यांना आम्ही एक मोठी निवेदन सादर केलं व आमची कडक मागणी आहे की आमच्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत त्याच्यासाठी कडक कायदा करावा। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सर्वांना जे लोक असे बोलायचं धाडस करतात ते धाडस करणार नाही, त्यांना कडक शासन व्हावं अशी आमची एक मोठी मागणी आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।